पत्रकार मित्रांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। एक अतिशय चांगलं डिटेक्शन मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनच्या आमच्या टीमने केलेलं आहे। त्या संदर्भाने ही प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी आज आम्ही बोलवलेली आहे। 23/9/2022 रोजी KGMC फायनान्स कंपनी ही NBFC आहे, नॉन बँकिंग फायनान्स कंपनी आहे। यांच्या वतीने एक ही FIR दाखल करण्यात आली होती मोहित वालेकर नावाच्या आरोपी विरुद्ध, ज्यामध्ये या आरोपीने ॲक्टिवा खरेदी करण्यासाठी एक 60,000च्या आसपासचं लोन घेतलं होतं आणि ते लोन डिफॉल्ट झालं। एक EMI भरल्यानंतर ते पैसे भरले नव्हते आणि सदर पत्त्यावर तो जो नमूद केलेला आरोपी आढळून येत नव्हता आणि नंतर त्यामध्ये जे काही डॉक्युमेंट्स आणि इतर गोष्टी वापरल्या त्यासुद्धा बनावट असल्याचं निष्पन्न झालं होतं आणि त्या अनुषंगाने या गुन्ह्याचा तपास केला असता ज्या नावाने हे लोन घेतलेलं आहे तो नावही बोगस वापरलेलं असल्याचं एकंदरीत तपासात निष्पन्न झालं आणि विविध कागदपत्रे त्यामध्ये फोटोसुद्धा बनावट केले गेले होते। हे सर्व तपासात लक्षात आल्यावर सर्व माहितीच्या आधारे आमच्या तपास पथकाने, ज्याच्यामध्ये विशेष करून मी PSI शिंदे याचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या टीमचं, की त्यांनी जो खरा आरोपी आहे त्याचं नाव सचिन बिल्लूर आहे, या आरोपीला नवी मुंबई या ठिकाणावरून अरेस्ट केली आणि आरोपी ताब्यात आल्यानंतर अधिक तपास केला असता या सेम मोडसचा वापर करून एकूण 23 वाहनं विविध लोन्सच्या माध्यमातून घेऊन ती वाहने एक तर दुसऱ्याला विकून टाकलेली आहेत, डिस्पोज केलेली आहेत आणि ते लोन परत नाही केलेलं आहे आणि अशा पद्धतीने या बँकिंग बऱ्याच लोकांची यांनी फसवणूक केल्याचं लक्षात आलं। एकूण 17 टू व्हीलर्स आणि 6 फोर व्हीलर गाड्या, 6 कार या तपासादरम्यान मागील 10 दिवसामध्ये, साधारणपणे 10-12 दिवसामध्ये या जप्त करण्यात आलेल्या आहेत। 23 तारखेला याला अटक करण्यात आली होती, बरोबर ना? 23 ऑक्टोबर रोजी याला अटक करण्यात आली होती। तो पोलीस कस्टडीत या मागील जवळजवळ 10 दिवसामध्ये ह्या 23 गाड्यांची रिकव्हरी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि उद्यापर्यंत पोलीस कस्टडी या आरोपीची आहे। याच्या दरम्यान त्याने विविध ॲग्रीमेंट्स, प्रत्येक वेळी वेगवेगळी नावं जी आहेत ती वापरलेली आहे। पॅन कार्ड आणि आधार कार्डसुद्धा क्रॉप करून वापरलेले आहेत, हे सुद्धा या तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे। त्याचा लॅपटॉपसुद्धा या तपासामध्ये जप्त करण्यात आलेला आहे, ज्यावर त्याने हे सगळे बनावट कागदपत्र बनवण्याचं कामकाज केलेलं आहे। या गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे। तसेच या व्यतिरिक्त 3 गाड्या अजून त्याने अशाच घेतल्याचं सुद्धा निष्पन्न झालेलं आहे। त्यात एक मर्सिडीज गाडीचा सुद्धा समावेश आहे, परंतु ती मर्सिडीज गाडी जी आहे ती सदर बँकेने, कंपनीने, फायनान्स कंपनीने सीज केलेली आहे। म्हणजे साधारणपणे 26 गाड्यांचा तरी गाड्या घेऊन फसवणूक कंपन्यांची, फायनान्स कंपन्यांची केल्याचं या आरोपीने निष्पन्न झालेलं आहे। 23 आम्ही जप्त केलेले आहेत, पण अजून 3 प्रकरणामध्ये हाच मोडस त्यांनी वापरलेला आहे हे निष्पन्न झालेलं आहे। एका प्रकरणात एक 40 लाखाची मर्सिडीज त्याने विकत घेतली होती आणि ती सुद्धा त्या असं आहे की मर्सिडीजला GPS वगैरे असल्यामुळे ती कंपनी ती ट्रॅक करू शकली नाही, तर याच्या ॲड्रेसवर त्यांना ट्रॅक करणं काही शक्य नव्हतं किंवा गाडी कुठे गेलेली आहे हे शोधण्याचं कोणतंही माध्यम या कंपन्यांकडे नव्हतं आणि त्यामुळे ह्या कंपन्या ज्या आहेत, ह्या फायनान्स कंपन्या ही गाडी ओढायला जातील पण त्यांना गाडी किंवा व्यक्ती जागेवर मिळून येत नव्हता। हा 49 इयर्स त्याचं 49 वर्ष वय आहे आणि 2019 पासनं तो ह्या गाड्या या पद्धतीने या मोडसने खरेदी करण्याचं काम करतो आहे। याच्यामध्ये एकटाच आरोपी आहे जो त्याच्या संपर्कातल्या विविध लोकांचे आधार, पॅन घेऊन ते क्रॉप करून स्वतःचा फोटो त्याच्यावर, कारण संबंधित जे 6-7 लोकांचे, आत्तापर्यंत 7 लोकांचे त्यांनी कार्ड वापरल्याचे किंवा आयडेंटिटी वापरल्याचं तपासात समोर आलेलं आहे। त्या लोकांना हे माहिती नाही की
म्हणजे त्या लोकांचे ओरिजिनल घेऊन त्याच्यावर स्वतःचा फोटो लावून तो अप्रोच करायचा सदर फायनान्स कंपनी आणि डीलरकडे. त्याच्या संपर्कातले लोक आहेत. आता ज्यातला जो मूळ आरोपी आहे हा त्याचा ब्रदर इन लॉ आहे, त्याचा मेहुणा आहे, त्याच्या बायकोचा भाऊ आहे. त्यालाही याची कल्पना नाही की त्याच्या कार्डवर याने स्वतःचा फोटो लावलेला आहे आणि जाऊन ते व्यवहार केलेला आहे. हा व्यक्ती एमई मेकॅनिकल होऊन पुढे पण तो शिकलेला आहे. अगोदर त्याचं बी झालेलं आहे सांगलीतून, नंतर एमई पुण्यातून केलेलं आहे. त्याने 2013 पर्यंत विविध ठिकाणी जॉब्स केलेले आहेत. सो ही इज वेल एज्युकेटेड, वेल लर्नेड, आणि त्यामुळं त्याला ती आयडिया सुचलेली आहे. वेगवेगळ्या कंपन्यांकडनं त्यांनी लोन घेतलेली आहेत. काही ठिकाणी बँका सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. युजली याच्यात त्यांनी कोणत्या लूपहोलचा फायदा घेतला असं म्हणायचं तर जेव्हा पर्सनल लोन किंवा इतर लोन दिलं जातं तेव्हा मॉर्गेजला काही नसतं म्हणून बँका त्याचं बाकी सगळ्या डिटेल्स व्हेरीफाय करतात. परंतु जेव्हा वस्तू ताब्यात असते ती उचलता येते अशा वेळी तो सॅलरी स्लिपसुद्धा त्यांनी खोट्या बनवलेल्या आहेत त्यांनी. तर त्या सॅलरी स्लिप व्हेरीफाय केल्या जात नाहीत. तो विविध असं पण आहे की त्याने काही ठिकाणी ऑफिस ओपन केलेलं आहे, कारण कंपनीवाले त्याचं ऑफिस आणि घराचा ॲड्रेस चेक करायला जातात लोन सँक्शन करण्यात. त्यावेळी तो या ऑफिसमध्ये कामाला आहे आणि तो त्याच्या बँकवर असे पैसे पण घ्यायचा, सॅलरीच्या स्वरूपात दाखवायचा आणि ती सॅलरी स्लिप सादर करायचा. पण सॅलरी स्लिप व्हेरीफायसुद्धा बँका याच्यामध्ये करत नाहीत जेव्हा वाहन दिलं जातं, कारण ते ओढता येतं. त्यांनी विविध लोकांना गाड्या विकलेल्या आहेत. आता म्हणजे त्याच्या माहितीत किंवा अशा पद्धतीने या 23 गाड्या जवळजवळ त्यांनी विकलेल्या आहेत. मुंबई आणि बाहेरच्या दोन्ही ठिकाणचे आहेत. काही गाड्यांमध्ये त्यांनी मॉडिफाय सुद्धा केलेले आहेत की त्यांनी गाडीची कंपनी बदलायचा प्रयत्न केलेला आहे. ते सुद्धा आम्हाला तपासात मिळालेलं आहे. गाडीचा कलर बदलणे, गाडीची कंपनी बदलणे असेही काही प्रकरणे या गाड्यांमध्ये आढळलेली आहेत. आणि तो समोरचे जे तपासामध्ये इतरही व्यक्ती आम्हाला आढळून आलेले ज्यांच्यासोबतचं संभाषण वगैरे आम्हाला मिळालेलं आहे की पुढचा व्यक्ती डॉक्युमेंट्स मागतोय, हा देतो म्हणून पैसे देऊन त्याने ते चेंजेस करून घेतलेले आहे. 50-60% रेंजमध्ये तो विकायचा गाडीच्या मूळ किमतीच्या, असं त्यांनी सांगितलं. अजून ते बरंचसं तपासामध्ये निष्पन्न होणे आहे. मरीन ड्राइव पुलिस स्टेशन में 2022 सितंबर में एक गुना दाखिल किया था जिसमें कंप्लेनेंट एक नॉन बैंकिंग फाइनेंशियल कंपनी KGMC नाम की है. उनके द्वारा इस गुने में आरोपी मोहित वालेकर नाम से एक एक्टिवा खरीदने के लिए लोन लिया गया था. उस लोन को आरोपी ने नहीं भरा. इस वजह से उन्होंने और ये आरोपी बाद में एब्सकॉन्ड हो गया था, तो उन्होंने पुलिस स्टेशन में गुना दाखिल किया था. इस गुने के जांच के दरमियान इसको 23 अक्टूबर 2023 में लगभग 10 दिन पहले अरेस्ट किया गया. तब उसकी असली आइडेंटिटी सामने आई और उसका नाम सचिन बिल्लूर ये है. इस आरोपी को अरेस्ट करने के बाद कस्टडी के दरमियान जब तहकीकात की गई है उसमें उसने इसी मोडस से, इसी तरीके से लगभग 23 गाड़ियाँ विविध कंपनियों से, बैंकों से, फाइनेंस कंपनियों के लोन के आधार पे ली है और वो अलग अलग जगहों पर बेच दी है. तो इस लास्ट 10 दिन में उससे लगभग ये हमने 23 गाड़ियाँ अभी तक जब्त की है. इसके अलावा 3 और गाड़ियाँ हैं जो जब्त होनी है. उसमें एक मर्सिडीज गाड़ी भी इसने इसी तरीके से लोन पे खरीदी थी और उस गाड़ी को लेकिन हालांकि जो कंपनी ने है NBA फाइनेंस कंपनी ने उसे सीज कर लिया है. इस आरोपी ने झूठे डॉक्यूमेंट, झूठे आधार कार्ड, झूठे पैन कार्ड, झूठी फेक सैलरी सर्टिफिकेट्स, सैलरी स्टेटमेंट्स बनवा के वो सब डॉक्यूमेंट इन फाइनेंस कंपनियों को सादर किए थे या बैंकों को और उसके ज़रिए लोन पाया था.
आगे की जांच इस गुने में जारी है। सर इसको इतना इजी तरीके से आधार कार्ड, पैन कार्ड और सब कैसे? कई जो आधार कार्ड है उसने उसके संपर्क में आने वाले कुछ लोगों से ये आधार कार्ड लिए हैं और उससे हमने एक लैपटॉप बरामद किया है और जांच में उसने ये भी सामने आया है कि उसी लैपटॉप पे वो सिर्फ खुद का फ़ोटो क्रॉप करता था और उस आधार कार्ड पे डाल देता था और वो सब डॉक्यूमेंट लेके खुद ही ट्रांजैक्शन करने के लिए, डीलिंग करने के लिए, खरीदने के लिए जाता था। आरोपी का पूरा नाम क्या है, उसकी पढ़ाई लिखाई कहाँ तक है? इस आरोपी का नाम है सचिन बिल्लूर। ये इसकी पढ़ाई जो है इसने BE किया है और बाद में पोस्ट ग्रेजुएट ME भी किया है और उसके बाद उसने 2013 तक कई सारे जॉब किए हैं। इसकी उम्र लगभग 49 साल है, 49 ईयर्स है। 2013 के बाद इसको जॉब नहीं थी, तो उसके बाद 2019 से 23 तक इसने ये लगभग 23-26 गाड़ियाँ जो है वो ली है और बेच के उसका कंपनियों को फंसा के पैसा कमाया है। मुंबई के रहने वाला है सर? ये नवी मुंबई में रहता है। इसकी पढ़ाई जो है वो कोल्हापुर में 12वीं तक हुई है। बाद में उसने सांगली में इंजीनियरिंग कंप्लीट की है और पोस्ट ग्रेजुएशन इंजीनियरिंग जो है वो पुणे से इसने की है। नहीं, आप लोग जैसे एक शिकायत तो आप लोगों का चेक आई होगी, जैसे 17 स्कूटी पकड़ी गई है, 6 गाड़ी है, मर्सिडीज पे। ये जिन लोगों ने गाड़ियाँ खरीदी थी उनको पता नहीं चलता था? जैसे आज एक आदमी फाइनेंस कंपनी से लोन पे गाड़ी ले रहा है। नहीं, क्या है कि इसमें फाइनेंस कंपनी इस आरोपी के घर पे या ऑफिस पे जाती थी, जो उसने जहाँ से वो भाग जाता था उनको वहाँ पे गाड़ी नहीं मिलती थी क्योंकि गाड़ी इसने बेच रखी है। ना आरोपी मिलता है ना गाड़ी मिलती है और आरोपी ने जिसको गाड़ी बेची है उस आदमी को तो ओरिजिनल डॉक्यूमेंट भी मिलते हैं और उसने पैसा दे दिया रहता है, सिर्फ उसके नाम पे गाड़ी नहीं हुई है, तो वो गाड़ी अपनी यूज़ किए जा रहा है। तो वो गाड़ी कंपनी को मिलने का कोई जरिया नहीं है क्योंकि सब गाड़ियों में कोई GPS तो लगा हुआ नहीं है। टोटल इसमें अगर सभी कस्टमर की बात करेंगे, चाहे स्कूटी हो या कार हो, टोटल कितना सबको लॉस हुआ रहेगा? मतलब इस टोटल जो हमने 23 गाड़ियां बरामद की है, इस गाड़ियों की कीमत सब मिला के लगभग 89 लाख रुपीस के करीब है और आगे 3 गाड़ियां और है जिसमें एक मर्सिडीज भी है जो 40 लाख की मर्सिडीज है, जो एटलीस्ट कंपनी फाइनेंस कंपनी ट्रैक कर पाई क्योंकि उसका GPS वगैरह था, तो वो गाड़ी उन्होंने सीज कर ली है। वो हम देखेंगे, वो सिंस ये कंपनी ने हमारे पास यहाँ पे कंप्लेन आई इसलिए इन्वेस्टिगेशन हो पाया। इसमें यही है कि जो लूप होल्स है वेरिफिकेशन के, उसका इसने फ़ायदा उठा के ये सब जो काम है वो किया है। मैसेज क्या देना चाहेंगे इस कहानी के साथ? सबसे पहले 2-3 चीज़ें हैं कि किसी भी आम इंसान ने उसका आधार कार्ड और पैन कार्ड जो भी डिटेल्स है वो इजीली किसी के साथ शेयर नहीं करना चाहिए। भले ही वो यूज़ नहीं कर रहे गलत के लिए, कोई आरोपी उसका गलत वापर ज़रूर कर सकता है। दूसरा, जिनको लोन दिए जा रहे हैं फाइनेंस कंपनी की तरफ से, उसने जो डॉक्यूमेंट्स दिए हैं वो सच है या झूठ है, उसको क्लियर कर लेना चाहिए क्योंकि अगर वो डिफ़ॉल्ट कर जाता है EMI भरने में तो उन्होंने जो भी व्हीकल दिया है वो वापस ले सकते हैं। इस बेसिस पे वो वेरिफिकेशन उतने लेवल तक नहीं जाता जो कि पर्सनल अगर लोन लिया है या और किसी तरीके का लोन अगर लिया जाता है तो उसमें वेरिफिकेशन ज़्यादा अच्छे से होना मुझे लगता है ज़रूरी है। थैंक यू। ठीक है, मैं आरोपी मैं तो नहीं दिखाऊंगा, लेकिन याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून एक ॲडिशनल हे देतो की काल मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला आम्ही एक गुन्हा दाखल केलेला आहे। मॅचच्या दरम्यान खोटे तिकीट, मॅचचे तिकीट विकण्याचा गुन्हा सुद्धा काल दाखल झालेला आहे, ज्याच्यामध्ये एकूण 7 लोकांनी 10 तिकीटं जे आहेत त्या आरोपीने त्यांना विकून 28,000 ची फसवणूक जी आहे ती लोकांची केलेली आहे। याच्यामध्ये खोटी प्रिंट प्रेक्षकांना बाहेर विकली जात होती आणि ते स्कॅनिंगला आल्यावर लक्षात होतं की हा खोटा हे ऑलरेडी स्कॅन झालेला जे तिकीट आहे त्याची फोटोकॉपी, प्रिंटेड कलर फोटोकॉपी विकली जात होती। तर अशा 7 जणांची मिळून एक तक्रार दाखल करून एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे
त्या आरोपीच्या संदर्भाने अधिक तपास जो आहे तो आमचा चालू आहे. सर्व नागरिकांना, प्रेक्षकांना आमची आव्हान आहे की बाहेर असंच कोणीतरी तिकीट विकतंय जे अधिकृत नाही आहे, तर अशा ठिकाणावरनं आपण विशेष करून स्टेडियमच्या आजूबाजूला तिकीट खरेदी करू नये. ते खोटं असण्याची, बनावट प्रिंट असण्याची शक्यता डेफिनेटली आहे. त्यामुळे सावध राहणं सर्वांनी गरजेचं आहे, कारण पुढे मॅचेससुद्धा आपले अजून मुंबईमध्ये असणार आहेत. नाही, अटक नाही. ते कारण आरोपी आपल्याला मिळालेला नाही. तो आरोपीच्या त्यातली बरीचशी अमाऊंट 23,000 कॅशनी आहे, परंतु आमच्याकडे काही डिटेल्स आहेत ज्याच्या आधारे आम्ही आरोपीपर्यंत पोहोचू. 28,000 नहीं, 10 टिकट का अमाउंट 28,000. कितने तारीख है आज? मरीन ड्राइव पुलिस स्टेशन में आज हमने एक गुना दाखिल किया है, जिसमें 2 नवंबर को भारत और श्रीलंका के बीच हुए क्रिकेट वर्ल्ड कप मैच में स्टेडियम के बाहर झूठे बनावट प्रिंटेड कलर कॉपी टाइप के टिकट्स जो है वो बेचे गए थे. उसमें करीबन जो कंप्लेनेंट और उसके साथ और 6 लोग, ऐसा 7 लोगों को 28,000 में 10 टिकट बेचे गए थे. जब ये लोग टिकट स्कैनिंग मशीन के पास अंदर जाने के लिए पहुंचे, तब ये पता चला कि ये टिकट जो है वो झूठे हैं, बनावटी हैं. तो इन 7 लोगों के कंप्लेंट पे ये गुना दाखिल किया है और इसमें जो है वो आरोपी का एक्यूज का के बारे में जांच जो है वो चल रही है. मैं सभी नागरिकों से, प्रेक्षकों से निवेदन करूंगा कि स्टेडियम के बाहर अगर कोई टिकट बेच रहा है तो आप सावधान रहिए. आपको झूठा टिकट बेचा जा सकता है. ऑफिशियल अधिकृत सेंटर्स जो है वहीं से आप टिकट खरीदें. धन्यवाद. जो टिकट के अंदर पाया गया कि वो टिकट इसके पास यूज किया हुआ था. वो उसमें बारकोड रहता है टिकट पे, बट वो एक बार अगर टिकट स्कैन हो जाता है असली वाला, तो वो रिकॉर्ड में आ जाता है कि इस टिकट पे आदमी जा चुका है. तो उसका प्रिंट लेके कोई आए तो वो नहीं हो, क्योंकि आजकल कलर प्रिंट जो है काफ़ी डिट्टो कलर प्रिंट लोग बनाते हैं, और वो फिर भी वो एक्चुअली अगर असली और झूठ टिकट सामने देखेंगे तो वो समझ में आ जाता है, लेकिन खरीदने वाले को इसका पता नहीं रहता है. इसलिए आप यही कर सकते हैं कि अधिकृत ऑफिशियल सेंटर से टिकट खरीदे. बुक माई शो इज़ ऑफिशियल उसमें है, तो वो वहाँ से लोग खरीदते हैं. वहाँ से खरीदेंगे तो शायद वहाँ से खरीदेंगे तो वो झूठा नहीं रहेगा. थैंक यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.